येऊन बराच आठवडा झालेला आहे. ज्या पक्षाने तुम्हाला सन्मान वागणूक दिली तेही तुम्ही बोलताय. पण काय ठरलंय म्हणजे काहीतरी फॉर्म्युला साहेब सांगतील ना, शिंदे साहेब सांगतील. तुमचे मुंबईवरच सगळं ऐका की सगळ्या माध्यमांचे मुंबईत प्रतिनिधी आहेत. माननीय शिंदे साहेब मुंबईत आहेत. तुम्ही तुमच्या मुंबईतल्या प्रतिनिधीला सांगा. मुंबई मध्ये महापौर जर जमलं तरच त्याचं महाराष्ट्रावर त्याचं गणित असतं असं काय? बघा, शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे. शिवसेनेमध्ये मी म्हणलं ना, निवडून आणणं निवडून येणं हे आमच्या हातात आहे. पण त्याच्यानंतर निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षश्रेष्ठींना पक्षाच्या नेत्यांना आहेत. आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांना आहेत. साहेब देतील ना आदेश, काय द्यायचा तो तुम्ही बिलकुल चिंता करू नका. साहेब जो आदेश देतील तो परिपूर्ण करू आम्ही. तरी भाजपासोबत युतीबाबत आपण माझ्या मनात असून काय करता, साहेबांच्या काय मनात आहे कोणालाच माहित नाही. जोपर्यंत माननीय शिंदे साहेब बोलत नाहीत किंवा त्याच्यावर भाष्य करत नाहीत तोपर्यंत मी कसं बोलणार काय? एक शेवटचा प्रश्न आहे की मुंबईत जे महापालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपच्या कुरघोडीमुळे 10 ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसला, पराभव झाला अशी आम्ही त्याचं विश्लेषण सुरू केलेलं आहे. आमच्या पक्षांतर्गत जी काय आमची टीम आहे, जी काय आमची यंत्रणा कमिटी आहे की जी पराभूत जागांचं आणि विजयी जागांचं सुद्धा विश्लेषण करते, अनालिसिस करते. तो अभ्यास आमचा चालू आहे. पहिलं पक्षांतर्गत फोरममध्ये जी कोर कमिटी आहे किंवा जी स्थानिक कमिटी आमची आहे त्याच्यामध्ये ह्याच्यावर चर्चा होईल आणि मग त्या बाबतीतलं आम्ही भाष्य करू. ओके. काय झालं हे बघा, तुम्ही पाहिलं सुरुवातीला मी होतो, पण अचानक पक्षाचा आदेश आला आणि नवी मुंबई 2 वॉर्ड मुंबईमधले आणि 1 वॉर्ड पनवेल महानगरपालिकेतला अशी जबाबदारी पक्षानं या ठिकाणी माझ्याकडे दिली आणि पूर्ण वेळ तिथं थांबायला मला या ठिकाणी पक्षाकडनं सांगण्यात आलं. मी 39 उमेदवारांच्या प्रचारासाठी 5 दिवस मुंबईमध्ये नवी मुंबईतून पनवेलला गेलो. पण एक गोष्टची समाधान आहे, मी ज्या ठिकाणी 39 उमेदवारांना प्रचारासाठी गेलो, पदयात्रा केल्या, वॉर्ड फेऱ्या केल्या, कॉलनींना सोसायट्यांना भेटी देऊन तिथं बैठका घेतल्या, 22 नगरसेवक तिथले निवडून आले. ज्या 39 नगरसेवकांच्या प्रचाराला मी गेलो त्यापैकी 22 लोक निवडून आले. थोडा आम्हाला वेळ जर मिळाला असता, आणखीन 2 किंवा 3 दिवस जर मला सांगली मिरज कुपवाडामध्ये, तुम्ही बघितलं का आमचे पराभूत उमेदवार खूप कमी मतानं पडलेले आहेत. म्हणजे ऐनवेळची आमची तयारी आहे. मी परत सांगेन, आम्ही पूर्ण भरोशावर राहिलो युती होईल म्हणून. आदल्या दिवशीपर्यंत 8 जागांवर युती होणार हे नक्की होतं. काय झालं एका रात्रीत मला माहित नाही. सकाळी ते म्हटले 2च जागा देऊ आणि म्हणून ऐनवेळी थोडी आमची धावपळ झाली. पण तरी सुद्धा 2 लढवय्ये आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. पण मी बोलणं योग्य नाही, पण आपणच माध्यमाने थोडं विश्लेषण करा की आम्ही सगळ्या जागा लढल्यामुळं भाजपच्या कमी मतात किती जागा पडल्या, म्हणजे आमच्या लढण्यामुळं त्यांना नुकसान झालं का नाही हे त्याने आणि आता माध्यमांनी त्याचा विचार करावा. मी काही जास्त बोलणार नाही. पण आमचे जिल्हा प्रमुख इथं आहेत, आमचे स्थानिक जिल्ह्यातले आमदार सुहास भैया आहेत. आम्ही पक्ष वाढवू, पक्षाची ताकद वाढवू आणि नक्की तुम्हाला सांगू. आणि मी काय म्हटलं होतं आपल्याला की महापालिकेचा महापौर ठरवताना शिवसेनेला विश्वासात घ्यावं लागेल. तुम्ही संख्याबळ बघा, आज परिस्थिती तशी झालेली आहे. आम्ही काय अहमपणानं बोलत नाही. आम्ही काय कुठं म्हणजे आमच्याकडं सत्य काहीतरी किंवा आम्हाला काय वेगळं बोलायचं असं नाही. पण म्हणून वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. प्रॅक्टिकल फील्डवर काय परिस्थिती आहे त्याप्रमाणे राजकीय वाटाघाटी झाल्या पाहिजेत, एवढंच माझं मत आहे. पण त्याचं गटाची ताकद वाढली आहे. मतदारांनी जे मतदान केलं त्यामध्ये सुद्धा ताकद दिसून येते. एका दिवसात तुम्ही संपूर्ण पॅनल महापालिकेमध्ये उभा केलं, तर कसं बघता येईल साहेब? सामान्य शिवसैनिक हा पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आणि जीवाला जीव देणारा, मध्यरात्री शिवसैनिकाच्या मदतीसाठी धावून जाणारा एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखा नेता आहे. सांगलीचा पूर असू द्या, कोल्हापूरचा पूर असू द्या, आमच्या पश्चिम महाराष्ट्रातली होणारी दरड कोसळलेली गावं असू द्यात, तिथं दुसऱ्या मिनिटाला येऊन लोकांना मदत करणारं नेतृत्व आहे, पक्ष संघटना वाढवणारं नेतृत्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कधीच सोडला नाही. उलट ज्या राऊतांची वक्तव्य तुम्ही आता सांगताय त्यांच्या असल्या बोलल्यामुळे जी महाविकास आघाडी 2 वर्ष झाली होती
ती परत बंद महाविकास आघाडी करून परत महायुती पुनर्जीवित करण्याचा धाडसी निर्णय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 50 आमदारांनी घेतला आणि ते शिवसैनिकांना पटलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार सत्तेसाठी बाजूला ठेवणारे कोण आहेत आणि सत्तेवर लात मारून पुन्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घट्ट करणारे कोण आहेत. त्यामुळं पक्षाची ताकद वाढते आमची. बाळा नांदगावकरांनी सांगितलेलं आहे की त्यामुळे संजय राऊत नाराज झालेले आहेत आणि राज ठाकरेच्या भेटीला गेले. नाही मनसेतलं कोणीतरी नाराज झालं तर ठीक आहे ना. संजय राऊत कोण नाराज होणार? हा, मनसेतला दोन्ही तिन्ही नेत्यांनी सांगितलं की माननीय राज ठाकरे साहेबांनी आम्हाला अधिकार दिलेत की स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या. माझे आमदार आमचे काय तिथले राजू पाटील साहेब ते बोलले, मग आपले देशपांडे ते बोलले, आणखीन कोणीतरी मनसेचं बोललं, सगळे बोलले की बाबा आम्हाला अधिकार दिलेत. राज ठाकरे साहेब म्हटले तुमच्या नगरसेवकांना स्थानिक परिस्थितीनुसार काय भूमिका घ्यायची ते घ्या. आता त्यांनी घेतली भूमिका आणि ही तिसऱ्याला रुसायचं काय कारण? मग ह्यांचं जुळते तर मी रुसून बसले तर बस ना कोपऱ्यात रुसून तिकडं. तुला ना शिवसेना विचारत ना तुला मनसे विचारत आणि कोणी विचारत नसताना आपलं मी रुसून बसली तर बस सावकाश रुसून कोण रुसवा काढते बघू. सुद्धा शिवसेनेला झाला किंवा शिवसेनेचा झाला तर पाठिंबा आम्ही मनसे देऊ म्हणून. नाही मला खरंच माहित नाही मुंबई बाबतीत मुंबईमध्ये काय हालचाली चालल्यात ना. कारण मी नव्या मुंबईमध्ये होतो. मुंबईतले 2च वार्ड मानखुर्द, सूर्यनगर आणि विक्रोळी इथंच मी होतो. फक्त मुंबईतल्या वाटाघाटी राहुल शेवाळे खासदार साहेब आणि आमचे माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेब हे करतायत. त्यामुळे ते आपल्याला या बाबतीत अधिक सांगतील. ओके, सांगली बाबत देखील काय वाटते शिवसेनेची सत्ता कुठे कुठे? आणि उद्धव ठाकरे नाही मला त्याचा अभ्यास मी केले. म्हणजे आरक्षण पडली आम्ही बघा 3-3:30 वाजेपर्यंत छाननीत होतो. तिथून लगलीच निघालो आणि इकडं आलो. त्यामुळं कुठं आरक्षण काय पडले, कुठलं संख्याबळाचं समीकरण कसं आहे, कुठं तुम्ही आता म्हणताय सांगली मिरज कुपवाडासारखं युतीसाठी कुठं प्रयत्न होणार का नाही होणार, या सगळ्यांची बाबतीतली माहितीच माझ्याकडे नाही. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू शकतो. अजून लक्षात त्याचा काही आणि मी सांगू का तुम्हाला, आता हिथं सुद्धा समजा आता नगरसेवक बहुमत करायला भाजपला काही जागा कमी आहेत आणि त्या बाबतीतला निर्णय मी किंवा सुहास भैया किंवा बजरंग पाटील किंवा आमचे नगरसेवक घेऊ शकत नाहीत. तो निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. कारण तो पक्षाचा निर्णय आहे. आमचे नगरसेवक पक्षावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे शिंदे साहेब निर्णय घेतील आणि मग शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही म्हणजे वागणूक दिलेली तुम्ही त्यांच्या कानावर घालणार का किंवा अन्य काही? काय झालं, निकाल लागल्यापासून मी मुंबईला गेलेलोच नाही. आमच्या इकडे निकाल लागायच्या आधी आमची आचारसंहिता लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची. साहेब 3 महिने निवडणुकीतच आहे आम्ही. पहिला टप्पा झाला नगरपालिकेचा, पुन्हा झाला महानगरपालिकेचा. आता बघा छाननी करूनच आलोय आज. आता माघार आमच्याकडे ज्या ठिकाणी काही लोकांनी आमच्याकडं म्हणजे पक्षाव्यतिरिक्त आमच्या लोकांनी अर्ज भरलेत, त्यांच्या गाठी भेटी, त्यांची समजूत घालणं, त्यांचे अर्ज माघार घेणं, ह्याच्यात 2 दिवस जातील की लगेच प्रचार. त्यामुळे मला साहेबांना भेटताच आलं नाही. पण मला असं वाटतंय जेव्हा समजा महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड त्या महापौर पदाच्या बाबतीत जर समजा भाजपकडनं काही चर्चा शिंदे साहेबांच्या बरोबर झाली तर नक्कीच साहेब काय पार्श्वभूमी आहे हे मला विचारतील आणि मग मला विचारल्यावर मी जरूर जागा वाटपापासून काय काय घडलं हे जसंच्या तसं इतिवृत्तांत मान्य शिंदे साहेबांच्या कानावर मी घालेन. चंद्रकांत पाटलांनी त्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि दोन्ही नगरसेवकांना आमच्या सोबत घ्यायला आम्ही तयार आहे असं आमच्या साहेबांनी सांगितले का त्यांना? त्यांनी बोलले आम्हाला. मग मला तर माहित नाही. साहेबांनी जर त्यांना सांगितलं असेल चंद्रकांत दादांना तर मला त्याची कल्पना नाही. पण साहेब जे काय आदेश द्यायचा तो पक्ष म्हणून आम्हाला देतील. मी संपर्क मंत्री आहे, जिल्हा प्रमुख आमचे आहेत, स्थानिक आमदार आमचे सुहासभाई आहेत आणि आमचे दोन्ही नगरसेवक आहेत. साहेब आम्हाला सांगतील, शिंदे साहेब जे सांगतील 100% आम्ही त्याचं पालन करू. नाही मी या चर्चेतच नाही साहेब. महापौर आरक्षण मी कसं आहे मी ते सांगतो, मी ह्या चर्चेतच नाही कुठं. त्यामुळं तुम्ही म्हणला तसं मान्य दादा साहेबांशी बोलले असतील तर साहेब आम्हाला सांगतील काय करायचं ते. राज्यात आपण मी आमच्या आजी म्हणजे माझ्या वडिलांच्या मामी यांचं दुःखद निधन झालं होतं आणि आमचे मामा पृथ्वीराज पाटलांच्या त्या आई होत्या. मी यायचं होतं मला लगेचच, परंतु थोडंसं काही अडचणीमुळे येऊ शकलो नाही. आज मी घरगुती सांत्वन भेटीसाठी आलेलो होतो. आमचं कौटुंबिक नातं 3 पिढ्यांचं आहे. त्यामुळं यांच्या दुःखात सहभागी व्हायसाठी आणि परिवाराला भेटायसाठी मी आलो. महापालिका लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.